बर अभि चहा ठेवला मी आणि पोहे घेऊन येते मी पटकन. काय चाललंय तुझं आता हे नवीन अभि? हे बघ आईंनी पाहिलं ना तो अरे मला नाचायला काय होतो सकाळची वेळ तुला कळतंय का? अरे मी पोहे ठेवले तिथे गॅसवर स्वराला पण सांभाळायचंय मला तू उगाच वेळ घालवतोय. तेरी मेरी तेरी मेरी एकदा बघेल ना कुणीतरी. अरे काय चाललंय? अरे शमिका आय लव्ह यू. माहितीये मला पण मला एक सांग ही वेळ काय सगळं बोलण्याची? हे बघ मी तिथे पोहे ठेवलेत नाश्त्याला सकाळची वेळ आहे. तुला पोह्यांची पडली? हे बघ शमिका लग्नानंतर असं म्हटलं जातं की नवरा बायको मधला रोमॅन्स कमी होतो किंवा पळून जातो. इथे तुझा नवरा रोमॅन्टिक व्हायचा प्रयत्न करतोय आपल्यातला रोमॅन्स टिकून राहावा म्हणून प्रयत्न करतोय आणि तुला पडली पोह्यांची. अरे काय बर बाबा आय एम सॉरी. नाही असं नाही. मग कसं? आय लव्ह यू अगेन. अभि तुला तुला वास येतोय का? हे बघ पोहे जळाले ना माझे. अभि तू पण ना. शमी अगं पोहे काय काढलेस मध्येच? तुमसे मिलके या मूर्ख माणसांसाठी काय काय करावं लागतं मला. अनिरुद्ध आता हे तुझं शेवटचं औषध. आता यानंतर तुझं सुख तुझी दुःख सगळी संपून जाणार. काहीही काळजी करायची नाही यापुढे. बिकॉज you're gonna be finished. Yes. तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून तुम्ही मला फोन केला होता. सर मला तुमच्या कॉलेजचे जे सुभाष पेंडसे साहेब आहेत त्यांच्याविषयी मला बोलायचं होतं. सुभाष पेंडसे? त्यांना तर आम्ही कॉलेजमधून कधीच काढून टाकलंय. नाही ते मला सर. खरं म्हणजे याच्यामध्ये सुभाष पेंडसे सरांची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती.
मला हे तुम्हाला मुख्य सांगायचं होतं, कारण पेंडसे सरांसारखा आदर्श शिक्षक, शुद्ध विचारांचा माणूस, त्यांच्याविषयी जो काही प्रकार घडलाय, सगळ्या गोष्टींना मी रिस्पॉन्सिबल आहे. मला चांगलं ठाऊक आहे की मी असं का केलं आणि याच्यात पेंडसे सरांची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? तेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये मिस्टर सुभाष पेंडसे यांची कुठल्याही प्रकारची चूक नव्हती. बस. थँक्यू. येतो. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हा लोकांची विदाउट परवानगी मी इथे आलो. हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. शेवटचा प्रयत्न आहे म्हणून मी तुम्हा सगळ्यांची माफी मागण्यासाठी आलोय. मनात विचार आला की यूएसला जाण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना शेवटचं एकदा भेटावं. तुम्ही सगळ्यांनी जर मला माफ केलं तर माझ्या मनावरचं ओझ खूप हलकं होईल. असो. जमलंच. मला माफ करा. शमिका, आई. एक विचारू तुला? हो, विचारा ना.
तुला तुझ्या बाबांना भेटायला नाही जायचंय? मी जाईन नंतर कधीतरी. अगं कधीतरी म्हणजे ते उद्याच जायचेत ना अमेरिकेला? मग कधी जाणार तू त्यांना भेटायला? आई तसं नाही, मी विचार नाही केलाय हवा अजून. बघू, ठरवलं नाहीये. हे बघ शमिका, तू तुझ्या बाबांना भेटून आहेस असं तुला सांगितलं होतं, हे खरं आहे. पण ते जेव्हा इथे आले तेव्हा कुणीही त्यांना थांबवलं नव्हतं. बाळा, तुला जर त्यांना भेटायला जायचं असेल ना तर कुणीही विरोध करणार नाही. बाकी तुझी मर्जी. देवा माझ्या डॅडचा प्रवास सुखरूप होऊ दे. ते व्यवस्थितपणे US ला पोहोचू देत, बस. बाकी काहीच मागणं नाहीये माझं. अनिरुद्ध राजे, आय एम सो सॉरी, पण आता हे दूध पिऊन तू नरकात जाणार की स्वर्गात जाणार कोणास ठाऊक. बॅड लक. व्हॉट टू डू? सदेव, साहेबांसाठी घेऊन जा. Goodbye, my dear ex-husband. Have a safe journey. Safe. साहेब, दूध. ठेव तिकडे. ठीक आहे. डॅड, तुम्ही उद्या जाताय ना? डॅड, मी किती अनलकी आहे ना. मला तुमचं मन कधीच जिंकता नाही आलं. जसं अश्रुदी, शमिका या दोघींनाही तुम्हाला भेटावंसं वाटायचं ना, तसंच मलाही खूप वाटायचं. डॅड, मलाही असं खूप वाटायचं की तुम्ही मला मायेने जवळ घ्यावं,
माझ्यावर एक खूप प्रेम करावं. माझी विचारपूस करावी. रिया तुला काय हवंय काय नकोय असं तुम्ही मला विचारावं असं मला खूप वाटायचं. पण डॅड खरंच तसं कधी घडलंच नाही. मी तुमचं मन जिंकून शकले नाही डॅड. आय एम सॉरी. असं नाहीये रिया. तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग नाहीये. माझा राग जो आहे तो तुझ्या मम्माविषयी आहे. आम्हा दोघांच्या नात्यांचा अर्थ तुला जास्त समजदार झाल्याच्या नंतरच लक्षात येईल. रिया मला तुला एक असं सांगायचंय की शमिकाच्या विषयी तुझ्या मनामध्ये जो काही कडवटपणा आहे तो कृपा करून काढून टाकतो. तुला असं वाटत असेल पण तसं अजिबात नाहीये. शमिकाने आजपर्यंत कधीही तुझ्याविषयी मला कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट नाही सांगितली. तिच्या मनामध्ये यापूर्वीही आणि आजही तुझ्याविषयी फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. हा आता तुला असं वाटेल की शमिका ही माझी मुलगी आहे म्हणून कदाचित मी तिची बाजू घेत असेल पण असं नाहीये बेटा. तो सुद्धा माझीच मुलगी आहे. हळूहळू या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येतील. आणि आता मी निघालोय. जाण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्या बहिणींनी एकत्र यावं. एकमेकांच्या विषयी मनामध्ये जो काही जे गैरसमज असतील ते सगळे काढून टाकावेत आणि एक नवी सुरुवात करावी. डॅड बोलता बोलता तुमचं दूध प्यायचंच राहून गेलंय. थांबा मी देते तुम्हाला. रिया तुला चांगलं ठाऊक आहे मला साखर नाही चालत. ओ गॉड दॅट सॉरी. द्या इकडे. मी तुमच्यासाठी दुसरं दूध आणते. ठीक आहे आलेच. डॅड थँक्स तुम्ही मला समजून घेतलं त्याबद्दल. आलेच. डॅड खरंच किती प्रेम करतात आमच्यावर. त्यांना काळजी आहे माझी. माझ्यावर पण माया आहे त्यांची. काय हो नीट चालतात नाही बघून तुम्हाला. सांडलंच ना माझ्या ड्रेसवर. मग माफ करा ताई. ते गुलाब दूध वगैरे आज द्या मला. मी नेऊन देतो किचन मध्ये. काही गरज नाहीये. मी पिणार आहे हे दूध. जा तुम्ही. बरं एक काम करा. फ्रीज मध्ये जे प्रोटीन शेक ठेवलाय ते मला जरा माझ्या रूम मध्ये आणून द्या ताबडतोब. हो देतो. अजून काय हवे आहेत का? नाही काही नको. जा लवकर. आय होप आतापर्यंत ते विष घातलेलं दूध अनिरुद्ध प्यायला असेल आणि आता 30 सेकंदातच त्याचा परिणाम दिसायला लागेल. सदैव साहेबांना दूध नेऊन दिलं ना? तुम्ही सांगितलं तेव्हाच नेऊन दिलं. पण काय? साहेब ते दूध प्यायले नाहीत.
रिया मॅडम ते दूध घेऊन गेले, त्या पितील असे म्हणाले.